स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. यांच्याकडे गेला मुसलमान तो एकदम पाक आहे, पवित्र आहे ना. आमच्याकडे आलेले मुसलमान पाकिस्तानी. प्रत्येकाला निष्ठेपेक्षा स्वार्थ महत्त्वाचा झाला. भारतीय जनता पार्टी आता व्यावसायिक पार्टी आहे. कार्यकर्त्यापेक्षा कंपनी चालवतात ते आता. या शहराला पाण्याची कमतरता नाही आहे, नियोजनाची कमतरता. मंत्री आपल्या याच्यात आहे, नुसतं लुटण्यात आहे, टेंडर मोठे मोठे करणं. हेवलकर कुटुंबाला 500-700 एकर जमीन दिली, इथं वेदांत हॉटेलचं टेंडर स्वतःच्या मुलं, याच्यातच मंत्री मशगूल आहे. काही सांगतात भाजपमध्ये जाणार आहे, काही सांगतात शिंदेकडं. असं मला वारंवार सांगितलं. आता मागे कोणतरी म्हटलं की मी एकनाथ शिंदेंना भेटलो. जेवढी छोटी निवडणूक तेवढी अवघड असते, जेवढी मोठी निवडणूक तशी सोपी असते सगळ्यांना. लोकसंवाद कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्याबरोबर आहेत शिवसेना नेते अंबादास दानवे साहेब. दानवे साहेब, महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळी रणधुमाळी चाललेली आहे. एकूणच आत्ता मागचा जर अनुभव बघितला ना सगळ्या नगरपालिका निवडणुकांचा, तर शिवसेनेला काही फारसं यश मिळताना दिसत नव्हतं, किंवा एकूणच नगरपालिकांचा जो हे होता. तर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काय तुम्हाला असं वाटतं की जे तुम्हाला यश मिळवून देईल? सगळ्यात आधी तर नगरपालिका आणि महानगरपालिकेत फरक आहे. नगरपालिकेचं पूर्ण शहराचं मतदान आणि महानगरपालिकेचं एखाद्या प्रभागाचं मतदान त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. समजा आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर पैठण, गंगापूर, वैजापूर या सगळ्या कन्नड नगरपालिकेचा विचार केला तर त्याच्यापेक्षा दुपटीनं 2.5 पटीनं महानगरपालिकेचा एक प्रभाग आहे. असं सगळीकडे आहे. मुंबई असेल, पुणे असेल. पुण्यात तर त्याच्यापेक्षा पुढे आहे. पुण्यात तर सगळं बघायला गेलं तर 3-4 वॉर्ड मिळूनच, प्रभाग मिळूनच विधानसभा एवढे मोठे मोठे प्रभाग आहेत. त्याच्यामुळं जेवढी छोटी निवडणूक तेवढी अवघड असते, जेवढी मोठी निवडणूक तशी सोपी असते सगळ्यांनाच. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचे मुद्दे वेगळे आहेत. नगरपालिकेच्या निवडणुका काही परिवारांच्या ताब्यात आहे वर्षानुवर्ष. आणि त्याच्यामुळे त्यांचा त्याच्यावर प्रभाव असतो. पुन्हा मग नगरपालिकेमध्ये सामाजिक स्थिती पण महत्त्वाची ठरते. मग हिंदू किती, दलित किती, मुस्लिम किती, असं पण घटक महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे त्याचं आणि याचं मला असं वाटत नाही की काही सारखं प्रमाण आहे. त्याचे निकाल किंवा त्याची निवडणूक आणि ही निवडणूक याच्यात प्रचंड तफावत आहे, प्रचंड फरक आहे. आणि म्हणून या निवडणुका अतिशय वेगळ्या राहतील अशा प्रकारची स्थिती आहे. काय मुद्दे असतील तुमच्या लेखी, किंवा काय मुद्दे तुमच्या लेखी काय म्हणून मुद्दे? आता फक्त संभाजीनगरचा विचार केला तर आत्ता 2020 पासून इथं बॉडी नाही आहे. आणि 2022 पासून जे सरकार इथं महाराष्ट्रात आले त्याच्या अखत्यारीत प्रशासन काम करतो. पाण्याचा मुद्दा बघितला, स्वच्छतेचा मुद्दा बघितला, विकास कामाचा मुद्दा बघितला, तर या सगळ्यामध्ये मागच्या 3-3.5-4 वर्षात अतिशय शहराला फार जुन्या खेड्याकडे नेण्याचं काम झालेलं दिसतं. प्रचंड भ्रष्टाचार. गुजरातच्या अनेक एजन्सी इथं काम करतात. 250 कोटीचं टेंडर 6.5 कोटीला जातं. आणि या महापालिकेवरही जवळपास 1000 कोटीचं कर्ज आत्ताच्या घडीला आलेलं आहे. ही महापालिका ज्यावेळेस शिवसेनेचा महापौर होता कर्जमुक्त होते. मग कचऱ्याचा प्रश्न असेल तो शिवसेनेनं सोडवला. त्याचप्रमाणे गुंठेवारीमध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी विशेष पुढाकार घेतला. वॉटर ट्रीटमेंट प्लांट इथं केलं. भूमिगत गटार योजना इथं केली. शहरात LED योजनासुद्धा शिवसेनेचा महापौर असताना झालेली आहे. असे अनेक काम त्या काळात झाले. परंतु जे आम्ही मंजूर केलेले किंवा ज्या कामाची सुरुवात झाली ते सुद्धा अजून काही पूर्ण झालेले नाही मागच्या काळामध्ये. आणि हे सगळं कोणाच्या काळात झालं, कोण मंत्री होते, कोण पालकमंत्री होते हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मागच्या जो काही 2.5-3.5 वर्षाचा काळ आहे याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न तर आज मागच्या वर्षीचा विचार केला
तर 365 दिवसापैकी फक्त 44 दिवस पाणी या शहराला मिळालेलं आहे. या शहराला पाण्याची आवश्यकता आहे 240 MLD. 140 MLD रोज पाणी येत असूनही या शहराला 9 दिवसाला पाणी आहे. चिकलठाण्यासारख्या भागात तर 15 दिवसाला पाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे मुद्दे महत्त्वाचे. हे का होतं आहे की कोणाचं नियंत्रण नसल्यामुळं होतं आहे. नियंत्रण ज्यावेळेस होतं, शिवसेनेचा महापौर शेवटचा बसला, त्याच्यानंतर वर्षभर शिवसेनेचे पालकमंत्री सुभाष देसाई, तोपर्यंत 2 दिवस 3 दिवस, एखाद्या ठिकाणी 4 दिवस पाण्याला व्हायचे. आता मिनिमम 9 दिवस, मॅक्झिमम 15 दिवस होतात. आणि मला असं वाटतं याला जबाबदार आत्ताचे राज्यकर्ते, प्रशासनावर कोणाचं नियंत्रणच नाही आहे. त्यामुळे प्रशासन बेभान झालेलं आहे. आणि नवीन जी योजना प्रस्तावित आपली योजना होती पाणी पुरवठ्याची, तर ही साधारणतः 2012पासून ही रेंगाळली. तिच्यात बदल होत गेले, सुधारित होत गेली, नंतर केंद्राच्या योजनेत गेली. पण या काळामध्ये अनेक शिवसेनेचे महापौरमध्ये होऊन गेले, युतीचे भाजपचे होऊन गेले, प्रशासकीय काळ होऊन गेला. आधी 35 ते 40% भागाला पाणी नाही अशी अवस्था आहे. मग आता हे याला जबाबदार कसं कोणाला धरायचं? हे तर सर्वपक्षीय होऊन गेले या काळात. नाही, सर्व पक्ष कसं म्हणता येईल. जोपर्यंत मी सांगितलं ना, आमचा महापौर होता, आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. नाही, मूळ ज्या भागाला मिळत नाही त्या भागात सांगतो ना मी, मूळ ज्या भागाला द्यायचं त्या भागात अजून जलकुंभच तयार झाले नाही. भाग आता शहर आपलं आशियातलं सगळ्यात वेगाने वाढणारं शहर म्हणून ओळखलं जातं. परंतु जोपर्यंत या शहराला पाण्याची कमतरता नाही आहे, नियोजनाची कमतरता आहे. आत्ता पण जे पाणी आहे ना, ते जरी नीट दिलं तरी 1 दिवसाआड पाणी भेटू शकतं. नवीन 1 लिटरसुद्धा पाणी न येता आत्ताचं जे पाणी आहे, तुम्हाला सिंपल गोष्ट आहे, 240 MLDची आवश्यकता आहे. 140 MLD आत्ताच्या घडीला येतच. मला सांगा, 140 MLD एका भागाला, 140 MLD एका भागाला रोज 1 दिवसाआड दिलं, 1 दिवसाआड पाणी येऊ शकतं. 280 MLD होतं, गरज 240ची आहे. मग 240ची गरज असताना 140 येत असताना 9 दिवसाला का? हा माझा प्रश्न आहे. आम्ही देत होतो ना 3 दिवसाला पाणी. मग आता नियोजन नाही ना, कोणाचं नियंत्रण आहे मला सांगा? कमिशनरवर कोणाचं नियंत्रण नाही आहे. मंत्री आपल्या आपल्या ह्याच्यात आहे, नुसतं लुटण्यात आहे, टेंडर मोठे मोठे करणं. सिडकोचं तिकडं मोठं काय जागेचं त्या खेवलकर कुटुंबाला 500-700 एकर जमीन दिली. इथं वेदांत हॉटेलचं टेंडर स्वतःच्या मुलं, याच्यातच मंत्री मशगूल आहे. नाही, या सुधारित योजनेबद्दल आरोप प्रत्यारोप हे सातत्यानं चालू असतात, पण योजना काही प्रत्यक्षात येत नाही. आता शेवटच्या टप्प्यात आली असं सांगितलं जातं. लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा लाजिरवाणं आहे का नाही? हे पण सुधारित योजना माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना 12 डिसेंबर 2020 रोजी या योजनेचं भूमिपूजन झालेलं. प्रशासकीय मान्यता देवेंद्रजींच्या काळात 2019ला झाली होती. आणि ऑफिशियली टेंडर होऊन कामाला सुरुवात मला चांगलं आठवतं 12 डिसेंबर 2020ला झाली. खरं तर एप्रिल 2024मध्ये याचं काम संपायला पाहिजे होतं. आता एप्रिल 2026 येणार आहे, 4 महिन्याने. अजूनही काम पूर्ण नाही. आमचं सरकार 22पर्यंत होतं, त्यावेळेस किती काम झालं ते तुम्ही बघा, आणि 22 नंतर आत्ता पण किती काम झालं ते बघा. त्या याच्यामध्ये 850 कोटी रुपयाचं कर्ज राज्य सरकारकडून घेतलेलं. त्यावेळेस उद्धवजीने सांगितलं होतं की हे 850 कोटी रुपये आम्ही देऊ. या सरकारने कुठे दिले? या सरकारने राज्य महानगरपालिकेला कर्ज घ्यायला पाडलं. 850 कोटी कर्ज घ्यावं लागलं. आता त्याचा हप्ता 8 कोटी रुपये येणार आहे. उद्या नवीन बॉडी आल्यावर त्याला काम करायला 1 रुपया राहणार नाही आहे. मग आता 1680 कोटीची योजना 27-27 कोटी झाली. आणि मी तर असं ऐकतो की आणखी 100-200 कोटी रुपये जास्त मागितले. आता 2700 कोटीची झाली आहे. 2750 कोटी, जी 1680 कोटीची योजना होती. मला सांगा, 1680 कुठं, 2750 कुठं, 2760 कोटी कुठं? म्हणजे जवळपास 1100 कोटी रुपयाची किंमत कशी काय वाढली? जर तुम्ही 2024ला पूर्ण केली असती तर ही योजना 1680 कोटीत व्हायला पाहिजे होती. तुम्ही 1680 कोटीची योजना 2024ला पूर्ण नाही केली, परिणामी किंमत वाढली. आज हे 2700 कोटी रुपये, त्याच्यातले 850 कोटी रुपये महानगरपालिकेला भरायचे आहे. तुम्ही मग अशी प्रशासकाच्या कारभाराविषयीचं म्हणाला, तर मध्यंतरी विधिमंडळामध्ये पण अर्धा तास भाजपच्या एका आमदारांनी भाषण केलेलं होतं.
पण हा मुद्दा नंतर विरोधक म्हणून पण पुढे नाही आला, हे महापालिका पहा म्हणून पण त्याच्यात काही फारसं हे घडलं पहा नाही. हे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत. विधिमंडळात भारतीय जनता पार्टीचे सदस्य प्रशांत बम यांनीच मांडलं. 67 3C काय काय कामं केली तर घरातलं काम केले कमिशनरांनी, बरोबर आहे. नंतर ते का गुपचूप बसले आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण का गुपचूप बसली मला माहिती नाही. आम्ही आमच्यापरीने केलं, परंतु सरकारने याची दखल पूर्णपणे घेतलेली नाही. पूर्णपणे प्रशासकांना अभय सरकारने दिलेलं आहे. हा भ्रष्टाचार आहे ना. आता मी मधल्या काळात कचऱ्याच्या टेंडरविषयी प्रश्न उपस्थित केला होता. 250 कोटी रुपयाचं टेंडर होतं, जुनी एजन्सी होती, तिला हाकलून लावलं यांनी. याच प्रशासनाने हाकलून लावलं का? की यांच्या एजन्स्या बनवायच्या होत्या. गुजरातची एजन्सी यांनी आणलेली इथं 650 कोटी रुपयाचं टेंडर दिलं. 250 कोटी जास्त, 650 कोटी म्हणजे जवळपास 400 कोटी रुपये त्या टेंडरमध्ये जास्त दिले. हे कोणी केलं? हे काय आमच्या हातात आहे? आम्ही पत्र दिलं, आवाज दिला, विधिमंडळात बोललो. टेंडर फिक्सिंग कसं होतं ते मला वाटतं तुम्ही पण त्या पत्रकार परिषदेला होते, की मी सांगितलं होतं 8 दिवस आधी की या एजन्सीला टेंडर मिळालं. गुजरातची एजन्सी आहे. मग ही कोण आणतं? कोणाच्या जवळच्या एजन्सी आहे? शहराला कोण लुटतंय? त्या टेंडरमध्ये 400 कोटी रुपयाची लूट या शहराची होती. पण म्हणजे मूळ आणि फुटीनंतरची शिवसेना तर तुमच्या बरोबरच असणारी माणसं होती, तर तेव्हा ती चुकीची नाही वाटली ना, आता ती चुकीची वाटतात, असं कसं काय घडतं? म्हणजे तेव्हा तुमच्या बरोबरच होती ना ही सगळी माणसं, की नंतर चुकली आणि आता बरोबर होती, असं कसं असेल? त्यावेळेस त्यांच्या हातात कारभार नव्हता. त्यावेळेस त्यांच्या हातात हा कारभार नव्हता. समजलं ना? तो कारभार त्यांच्या हातात नव्हता. आता ते बेभान झाले, त्यांच्यावर कोणाचं नियंत्रणच नाही आहे. त्या काळात शिवसेना प्रमुखांचं असेल, नंतर उद्धवजी ठाकरे साहेबांचं असेल, नियंत्रण असायचं. आता कोणाचं नियंत्रण? हे कोणाला मोजतात? बेभान झालेले आहेत हे सगळं, पूर्णपणे बेभान झालेले आहेत. त्यामुळं त्या काळात यांच्यावर नियंत्रण होतं, आता हे बेभान झालेले आहे. आत्ता तुम्हाला जिथे जिथे महापालिकेतला वाटप झाल्यानंतर तिकीट वाटप पूर्ण झालं, आता विड्रॉ पण झालं, तुम्हाला तुमची लढत म्हणजे तुमच्या शिवसेनेच्या फुटून गेलेल्या गटाबरोबर वाटते का भारतीय जनता पक्षाबरोबर वाटते? नाही, इथं ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रभागाची वेगळी स्थिती, हे कबूल केलं पाहिजे. असं हात समोर आहे अशातला काय बघ, काही प्रभागात भारतीय जनता पार्टी तर काही प्रभागात शिंदे गट आहे. अशा पद्धतीने लढती होत आहेत. सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टी नाही समोर आणि सगळ्याच ठिकाणी शिंदे गट समोर नाही. पण एक नक्की की सगळ्या ठिकाणी आम्ही समोर आहोत. सगळ्या ठिकाणी आम्ही कॉमन आहे, सगळ्या ठिकाणी पूर्ण शहरात सगळीकडे आम्ही. हे सगळ्या ठिकाणी नाही आहे. पश्चिममध्ये शिंदे गट आहे तर भाजप नाही आहे. पूर्वमध्ये भाजप आहे तर शिंदे गट मुळीच नाही आहे, बरोबर आहे. मध्यमध्ये थोडं संमिश्र आहे. आम्ही सगळ्या पूर्व असेल, पश्चिम असेल, मध्य असेल, फुलंब्री असेल, सगळ्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित कॉन्स्टंट आहोत. खूप मोठ्या प्रमाणात गळती पण लागली मधल्या काळात. मध्यमधले सगळीच माणसं तुमची जवळपास इकडे शिवसेनेत गेली, काही भाजपमध्ये गेली. ही गळती थांबवण्यात पण तशा अर्थाने यश लागलं नाही किंवा त्यांना जायचं होतं. काय तुम्हाला काय दिसत होतं? हे आता कोणाचं माणसाचं मन आपण कसं ओळखणार? गळती म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला निष्ठेपेक्षा स्वार्थ महत्त्वाचा झाला. स्वार्थामध्ये बऱ्याच जणाला असं वाटलं की आता या पक्षात राहण्यापेक्षा आपलं हित या पक्षात जाण्यात आहे. परंतु मला असं वाटतं राजकारणामध्ये अशा पद्धतीनं यश अपयश ही सततपणे चालणारी प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेला सामोरं जो जाईल तो यशस्वी होईल असं माझं मत आहे. कित्येक लोक हे चळवळीत काम करणारे वर्षानुवर्ष ते काय सत्तेवर थोडी बसले. कम्युनिस्ट असेल आपल्याकडे, काय कम्युनिस्टांचं आपल्या पण कळतात ना. रिपब्लिकन पार्टी आहे, काय त्यांचे काय सत्तेत आहे का ते, पण चळवळ चालूच आहे ना. वाटतं ती चळवळ आपण चालू ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. परंतु काही जणांना चळवळीपेक्षा शिवसेना प्रमुखाच्या 80% समाजकारणापेक्षा स्वार्थ महत्त्वाचा वाटतो. आणि मग असे लोक कोणी भाजपात गेले, कोणी शिंदे गटात गेले, प्रलोभनं दाखवले गेले. कोणाला 2 कोटीचं काम देतो, कोणाला हे देतो, होत काही नाही. आता कित्येक लोकांना तिकीटसुद्धा देऊ शकले नाही, आता बसले घरात.
अशी कित्येक लोक आहे. आमच्यातलं गेलेलं गजानन मनगटे तिकीट नाही गेलं, गायकेताई तिकीट नाही दिलं, घरात बसले लोक. असं पण झालं. अनिल जयस्वाल याला पॅनलला माणूस भेटला नाही, तो आणि त्याची बायको उभी फक्त. आमच्यातलं गेलेलं आहे. आमच्याला गेलं आहे त्या खरात ताई कुठं उमेदवारी भेटली त्यांना? भेटलीच नाही त्यांना. मग असं पण झालेलं आहे ना. कित्येक लोक निवडणुकीच्या तोंडावर गेले, त्यांना तिकीटसुद्धा नाही मिळालं तिकडून. नंतर आमच्याकडे आले, पण आम्ही म्हटलं आम्ही जागा भरलेल्या आहे, जो निष्ठावाने त्याला उमेदवारी दिलेली आहे. पण एकूणच शिवसेनेला मुस्लिम दार्जिनं ठरवण्याचं जे सगळं चाललं त्याला म्हणजे रशीद मामूनचा प्रवेश हे एक मोठं कारण मिळालं असं वाटत नाही तुम्हाला? त्याला विरोध पण होता, आतून पण विरोध होता, मूळतः दंगलीची पार्श्वभूमी असणारा माणूस आहे मला असं असं सांगितलं. मला असं वाटतं हे सगळ्यात झूट गोष्टी आहे. खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. रशीद मामू या शहराचे महापौर राहिलेले का नाही? राहिलेले. सगळ्यांबरोबर राहिले. ते भारतीय जनता पार्टीबरोबर राहिले आणि आमच्याबरोबर पण राहिलेले आहेत. या रशीद मामू या शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर आहे, गणेशोत्सवात अग्रेसर आहे, शिवजयंतीत अग्रेसर आहे. कोणतं त्यांनी काय केलं? म्हणजे यांच्याकडे गेला मुसलमान तो एकदम पाक आहे, पवित्र आहे ना. आमच्याकडे आलेला मुसलमान पाकिस्तानी आहे. ही भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे. कोणतंही मला दाखवा ना. नुसतं म्हणता तुम्ही पण लोक, ज्याला मला उदाहरणाचे दाखवा. कोणी म्हणलं हा असा आहे तसा आहे तर ते समजायचं का? पोलीस रेकॉर्ड चेक करा ना त्याचा, काय प्रॉब्लेम आहे? पण यांच्याकडे गेला तर तो पाक आणि आमच्याकडे आला तो पाकिस्तानी. मला वाटतं हे मला मान्य नाही. नाही, हे म्हणणं तुमच्याच पक्षातल्या नेत्याचं असल्यामुळं असू द्या ना, असू द्या. मला असं दंगलीत वाटतं होते, समान नागरी कायदा, बाकी ह्या सगळ्या गोष्टी. दंगलीत असणं काय झालं? आता आम्ही दंगलीत होतो म्हणून काय झालं? समान नागरी कायदा ठीक आहे, कुठं झाला समान नागरी कायदा? असेल कोणाचा विरोध, कोणाचा सपोर्ट, त्यावेळेसची स्थिती ती 40 वर्षापूर्वीची. आता काय घेऊन बसले? इथं काल विरोधात लढणारे लोक इथं आपल्या पक्षात येऊन बसले आणि आपल्या पक्षात विरोधात लढणारे समोरचं तिकीट देऊ लागलं. ते नाही बघायचं ना. हा 40 वर्षापूर्वी दंगलीत होते, याला काय अर्थ आहे का? पण तुम्हाला हे नेरेटिव्ह जे आहेत सगळ्या महापालिकेमध्ये कॉमन नेरेटिव्ह करण्याची प्रोसेस चालली आहे, म्हणजे विशेषतः शिवसेनेला मुस्लिम दार्जिनं ठरवण्यासाठी. म्हणू दे, आम्हाला त्याची चिंता नाही आहे. शिवसेनेला मुस्लिम दार्जिनं म्हणायचं यांना वाटत असेल तर म्हणू द्यावं, कारण यांच्याकडं बाकी मुद्दे नाही आहे. यांच्याकडे बाकी मुद्दे नाही. काय केलं दाखवायला यांच्याकडे मुद्दे नाही. म्हणून असे नॅरेटिव्ह सेट करत असेल तर मला असं वाटतं त्यांना लखलाभ त्यांचं धोरण. रशीद मामूचं एक निमित्त आहे सध्या, पण खैरे साहेबाजी तुमचे याचे अधूनमधून असे वाद जाहीररित्या का होत राहतात? मी कधीच केलेलं नाही, त्यांनी केले असतील. मी आत्तापर्यंत कधीही चुकूनही, तुम्ही प्रत्युत्तर जरी दिलं असलं तरी ते वादच स्वरूप येतं त्याला. मी कधीही प्रत्युत्तरही नाही दिलं. खैरे साहेब माझे नेते आहेत, आमचे ज्येष्ठ नेते, एवढंच मी बोलतो. याच्यावरती माझं कोणतं वाक्य नाही. मी कधी त्यांच्या भूमिकेला विरोध केलेला नाही. जे काही पक्षाचं असेल ती भूमिका मी पुढे घेऊन. त्यांचा असा आरोप की त्यांना विश्वासात न घेता रशीद मामूचा प्रवेश झाला. मला असं वाटतं आता मुलं मोठे झाल्यावर त्यांना जर त्यांची चप्पल यायला गेली तर त्यांनाही थोडं काही कामं करू दिले पाहिजे. त्यांनाही काही काम करू दिले पाहिजे ना. मुलं मोठे झालेत ना आता. किती दिवस मागे मागे फिरणार? घेतले काही निर्णय आम्ही, काय फरक पडला? तुमच्याविषयी नेहमी पक्षांतराच्या वावड्या उठवल्या जातात. वावड्याला मी काय करू शकतो? नाही, पण हे सातत्याने ना, म्हणजे मागचा वर्षभर बघतो आहोत की दरवेळेस काय झालं की नाही आता तेच बाहेर पडलं. म्हणजे अगदी विरोधी पक्ष नेते असतानाच्यापासून ते, कारण त्याला त्या विरोधी पक्ष नेतेपदाचाच माणूस जनरली पक्ष बदलतो असं पूर्वीचं होतं. पण हा नेरेटिव्ह तुम्हाला लागू पडायला आहे किंवा ते पुढे न्यायलेत असं कसं काय होत आहे दरवेळेस? हे पहा, माझे सगळ्यांशी चांगले संबंध मी कबूल करतो. मी हे कबूल करतो की भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेतृत्वाशी माझे चांगले संबंध आहेत. शिंदे गटाशी काही लोकांशी चांगले संबंध असतील. माझा स्वभाव व्यक्तिगत स्वरूपाचे हल्ले किंवा व्यक्तिगत टीका टिप्पणीचा नाही आहे. मी टीका टिप्पणी टोकाची करेल, पण व्यक्ती म्हणून नाही करणार, एक विचार म्हणून निश्चित करेल. आणि मग कधी कधी वाटतं की बाबा अरे हा देवेंद्रजींना बोलत नाही, हा एकनाथ शिंदेंना बोलत नाही, याचं यांच्याशी काही आहे का, असं एक समज होत असतो. पण मला असं वाटतं की राजकारण
राजकारणाच्या ठिकाणी असावं, व्यक्तिगत संबंधाच्या ठिकाणी असावं. आपण एक वैचारिक लढाई लढतो, व्यक्तिगत लढाई लढत नाही आपण. आणि त्यामुळं वैचारिक लढाई लढत असताना विचारांना सामोरं. त्याच्यामुळं असे बऱ्याच जणांना वाटतं, मलाच काही लोक सांगतात, अरे काही सांगतात भाजपमध्ये जाणारे, काही सांगतात शिंदे गट, असं मला वारंवार सांगितलं. आता मागे कोणतरी म्हटलं की मी एकनाथ शिंदेंना भेटलो. विरोधी पक्षनेत्या, मुख्यमंत्री ह्या भेटीगाठी दररोजच होत असतात. ते काही नवीन आहे का? दररोज होत असतात. मुख्यमंत्र्याच्या आणि विरोधी पक्षनेत्याच्या अधिवेशन काळात दररोज आमच्या बैठकाच असतात. त्याला काय प्रॉब्लेम? म्हणून काय ती भेट थोडी असते, ती बैठक असतात दररोज, ते कराव्या लागतात. म्हणून परंतु असं जर असतं तर मी खूप आधीच या सगळ्या गोष्टी केल्या असत्या. आता सगळं पुन्हा पुला खाणून पाणी वाहिल्यानंतर रिकामी काम कशाला करायचे, या गोष्टी कशाला करायच्या. तर तुम्ही असंही म्हणाला की मी पुन्हा एकदा येईल, असं विधिमंडळात म्हणालेलं आहात. आणि फडणवीस साहेब असंही म्हणाले होते की तुम्ही आमचे आहात वगैरे असं. तर याचा अर्थ काय आहे? मी पुन्हा येईन असं म्हटलेलं आहे. ह्या फडणवीसांचा डायलॉग होता, मी फडणवीसांसमोर बोललो होतो. आणि जाईल मी पुन्हा सभागृहात, त्याला काही अवघड काम नाही, जाईल मी. पण एकूणच विधानसभेतलं किंवा लोकसभेतलं जे चित्र होतं ते तुम्ही म्हणजे शिवसेना म्हणून जेव्हा फूट झाली त्यावेळेसचं जे काही सूत्र होतं ते गद्दार खुद्दार ह्या पातळीवर येऊन थांबलेलं होतं. आता ते नेरेटिव्ह चाललं नाही, म्हणजे लोकसभेत पण आपल्याकडे पण चाललं नाही, अगदी जिल्ह्याच्या पातळीवरच्या निवडणुकात नाही चाललं, मराठवाड्यात पण त्याला फारसा प्रतिसाद मिळतोय वगैरे असं नाही. काही ठिकाणी जागा निवडणार, बहुतांश जागांमध्ये किंवा निवडणुका जिंकण्याच्या प्रोसेसमध्ये शिवसेनेचं नेरेटिव्ह पुढंच सरकत नाही असं वाटत नाही का? आणि काय असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं की आता नेरेटिव्हच्या निवडणुका राहिलेल्याच नाही आहे? नाही, मला असं वाटतं जे काही झालेलं आहे ते स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. आता आपण त्या जुन्या मानसिकतेत आता राहण्याची गरज नाही, हे आपले होते, आपल्यातून गेले, हे विचार करण्यापेक्षा आता पुढच्या वाटेचा ताकदीनं विचार केला पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. उगाच आता ते होते, ते गद्दार झाले, तो गद्दार आहे म्हणून मी मजबूत नाही होऊ शकत, असं माझं मत आहे. मलाही काहीतरी करावं लागेल, मला काम उभं करावं लागेल, मला ताकद निर्माण करावी लागेल, मला जनतेचे प्रश्न सोडवावे लागतील, मला जनतेसाठी लढावं लागेल. वाटतं ती मानसिकता ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि त्या हेतूनं निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्णपणे काम करू. हा जो म्हणजे एकूणच तुम्ही म्हणता नवीन काम उभं करायला, समजा यदा कदाचित आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या बाजूने कौल आला तर तुम्ही काय करून दाखवाल असं आम्हाला सांगा. एकूणच लोकांना सांगाल की नाही शिवसेना बाबा हे काम करेल, तर काय काम करेल? रुटीन प्रश्न तर आहेतच, ते तर असतातच. जसं मी पाण्याचं बोललो, हा प्रश्न तर आहेच. परंतु हे शहर टुरिझमचं शहर आहे, पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. माझं मत असं आहे, माझ्या हातात पूर्णपणे अशा पद्धतीनं काही सत्ता असली ना तर कोणाच्याही मदतीशिवाय ही पर्यटनाची राजधानी एक चांगल्या पद्धतीनं बनवता येऊ शकते. विशेषतः तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार आपण याच्यातून देऊ शकतो. आज मी काही देशात फिरलो, मॉरिशसला गेलो, बालीला गेलो, अशा टुरिझमच्या काही देशात जाऊन आलो. काय त्या देशात सुईसुद्धा नाही आहे, सुईचं सुद्धा प्रोडक्शन नाही आहे मॉरिशसमध्ये, पण फक्त पर्यटनावर चालतं. बाली काय तिथे काहीच नाही आहे, पण फक्त पर्यटनावर चालतं. सगळ्यात जास्त लोक आपल्या इथले, व्हिएतनामला लोक चालले आपल्याकडचे. आता हे सगळे लोक टुरिझम अँगलने जातात ना, आणि त्याच्या आधारावर ते देश संपन्न होत आहेत. मला असं वाटतं आपल्या संभाजीनगरला तर खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मी म्हणेल काय ज्या सरकारकडून वगैरे भीक मागायची गरज नाही, आपण निर्माण करू शकतो या गोष्टी, महापालिका निर्माण करू शकते या गोष्टी. अवघड काम नाही, करू आपण. एक 5-10 वर्षात हे सगळ्या गोष्टी होतील. मी म्हणत नाही की एका महिन्यात, एका वर्षात, 2 वर्षात होईल, याला एक 10 वर्ष 20 वर्ष लागेल, पण त्याची सुरुवात आपण करण्याची आवश्यकता आहे. माझ्या डोक्यात तर तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर माझ्या आणि माझ्या पक्षाच्या हातात पूर्ण समजा हे आलंच ना, तर पर्यटनाच्या दृष्टीनं आज पैठणला आपल्या इथले लोक किती जात होते. आज आपला माणूस कधी वेरूळला आलं तर अजिंठ्याला जात नाही. आज आपल्या इथला माणूस पानचक्की, मकबरा, शॉपिंग. आता काही आपण आता समजा मी मध्ये बघा काही ठिकाणी गेलो, आता लेह लद्दाखला गेलो, लेहला
लद्दाखला गेलो, काश्मीरमध्ये गेलो, टुरिझमवर चालू आहे. या सगळ्या केरळामध्ये टुरिझमवर चालू आहे, राजस्थान टुरिझमवर चालू आहे. तर म्हणून अशा पद्धतीनं आपल्या संभाजीनगरला या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. माणसं जे लोक टुरिस्ट येतात नाही तर 1 दिवस थांबतात, तो 2 दिवस थांबले पाहिजे, 3 दिवस थांबले पाहिजे. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शहरात आहे. मकबरा आहे, पानचक्की आहे, संभाजीनगरची लेणी आहे, वेरूळ आहे, अजिंठा आहे, पैठण आहे, गंगापूरच्या इथं आता हे मुक्तेश्वर, कायगाव, इकडं पण मोठे चांगले जागा आहे, इकडं सारोळा आहे. या सगळ्या ठिकाणी खूप चांगल्या जागा आहे आपल्याकडं, परंतु त्या मला असं वाटतं दुर्लक्षित आहे. बरं, आता तुमच्यासाठी शिवसेना ह्या शब्दाचा काय अर्थ घ्यायचा आणि शिवसेना म्हणजे नक्की काय असं तुम्ही सांगा. शिवसेना म्हणजे धगधगता विचार आहे, स्वाभिमान आहे, मराठी माणसासाठी लढणारी, न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे, हा विचार आहे. आणि मनसे आणि शिवसेना असं ज्यावेळेस नवीन कॉम्बिनेशन होतं तर तुम्हाला त्याचा मराठवाडा म्हणून किंवा महाराष्ट्र म्हणून किती उपयोग होतो असं वाटतं, किती होईल? आहे ना, आता मनसेत जे काही मुलं आहेत वगैरे हे आधी तसे शिवसेनेतच असणारे बरेच लोक आहे. निश्चित काही ना काही परिणाम मराठवाड्यात होईलच ना, अच्छा. होईल ना. पण तुमच्या गर्दीला म्हणजे मध्यंतरीच्या काळात आम्ही बघत होतो की उद्धव ठाकरेंच्या समोर भाषणासमोर येणारी जी गर्दी होती त्याचं वय हळूहळू वाढत जाताना दिसते. म्हणजे तो जो तरुणांचा पार्ट होता तो जरा कमी होताना दिसतोय, असं तुम्हाला जाणवत होतं का कधी? नाही, शिवसेना ही सतत तरुण राहणारी संघटना आहे. शिवसेना ही तरुणांचीच आहे, शिवसेना ही युवकांचीच आहे. उद्धवजी आता आदित्यजी नेतृत्व आहे, आहेच ना, नेतृत्व तयार आहे ना आमच्याकडे. त्याच्यामुळं शिवसेना ही तरुणांचीच आहे. शिवसेनेतला 50 वर्षाचा माणूसही तरुण आहे, 60 वर्षाचा माणूसही तरुणच विचाराचा आहे. मनसे आणि शिवसेनेचं मुंबईमध्ये जे काही आता काही ओपिनियन पोल्स घेतले त्याच्यामध्ये पारडं जरा व्यवस्थित सांगितलं जाते. तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? होणारच आहे ते. म्हणूनच एवढे लोक हे पहा, बाकीच्या ठिकाणी शिंदे आणि भाजपने अलायन्स केलं नाही, तिथं केलं का? याला कारणच ते आहे. नाही तर त्यांनी केलं नसतं. भारतीय जनता पार्टी तर मस्त अडली होती एकदम. परंतु मुंबईतच का केलं? त्यांनी मुंबईपर्यंत सगळीकडच्या अलायन्स थांबवल्या होत्या. त्यांना इकडच्या करायच्याच नव्हत्या, पण मुंबई झाल्याशिवाय इकडच्या तोडायच्या नव्हत्या. असं केलेलं आहे त्यांनी. आणि मुंबईत का केली मग त्यांनी? इथं शिवसेना आणि मनसे सोबत आहे म्हणून. आता तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीचं तंत्र पण तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे, शिवसेनेचं पण माहीत आहे. काय तुमच्यामध्ये भाजपमध्ये काय आहे आणि शिवसेनेमध्ये काय नाही असं तुम्हाला वाटतं? हे बघ, भारतीय जनता पार्टी आता व्यावसायिक पार्टी आहे. कार्यकर्त्यापेक्षा कंपनी चालवतात ते आता. पार्टी नाही चालत त्यांची, कंपनी चालवते, एजन्सीज चालवतात, इव्हेंट मॅनेजमेंटवाल्या, कम्युनिकेशन्सवाल्या, नेरेटिव्ह सेट करणाऱ्या, सोशल मीडियाच्या एजन्सीज, हे लोक भारतीय जनता पार्टीत. नेत्यांच्या हातात काही नाही भारतीय जनता पार्टी. आम्ही शिवसैनिक पार्टी चालवतो, आम्ही चालवतो पार्टी, आमची संघटना आमचे शिवसैनिक चालवतात. आम्ही अशी कोणतीच मदत घेत नाही. आज इथं त्यांचं नुसतं डिजिटल स्वरूपात पार्टी चालू आहे. सदस्य नोंदणी डिजिटल, कार्यक्रम डिजिटल, सोशल मीडिया डिजिटल, सभा डिजिटल. मोदी तिथून बसतील, तुम्ही रेडिओवर ऐका, नाही तर टी व्हीवर पहा, डिजिटल. फडणवीस तिथून बोलतील, तुम्ही डिजिटल बघा, डिजिटल. त्याच्यामुळं कार्यकर्त्याला महत्त्व भारतीय जनता पार्टीत नाही. आता एकंदर आत्ताचं जे चित्र जर बघितलं, कार्यकर्त्यांनी काम करून घेतलं जात असेल, परंतु त्यांचं महत्त्व ते, आणि त्यांनी काम नाही केलं तर भारतीय जनता पार्टीला काही फरक पण नाही पडत, तेही सांगतो. कारण ते त्याच्या भरोश्यावर कामच करत नाही. आता भारतीय जनता पार्टी सतरंजा उचलणारे म्हणतो, कुठं सतरंजा टाकतात भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात? आता एजन्सी दिलेली असते, त्या खुर्च्या टाकतात, स्टेज टाकतात, माईक लावतात, भाषण करतात, उचलतात, दुसऱ्या गावात घेऊन जातात. आता सतरंजा बितरंजा उचलणाऱ्या लोकांचं कामच नाही राहिलं भारतीय जनता पार्टी. एजन्सीच काम करतात. एकूणच नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पण आणि आत्तासुद्धा एक अर्थकारण आणि पैसे ह्याचा किंवा सरळ निधीची धमकी किंवा निधी ह्या गोष्टीभोवती सगळं जर असेल तर कॉमन माणूस शेवटी विचार करेल ना की कोण माणूस कोणाला निधी देणार आहे.
म्हणून साधारणतः बाजूला पडतो किंवा विरोधक म्हणून फारशी सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी अशी जी निवडणुकीची स्थिती दिसते तर ती कायम राहील असं तुम्हाला वाटत नाही? नाही, असं नाही होत, असं होणार नाही. महापालिकेत गेल्यावर असं होत नसतं, कारण मीही महापालिकेत काम केलेलं आहे, नगरसेवक म्हणून केलेलं आहे आणि संघटना म्हणूनही मी महापालिकेत लक्ष देतो. तर महापालिकेत जनरली असं कुठंच होत नाही, असं करता पण नाही. असं करायचा प्रयत्न केला ती महापालिका चालू शकत नाही, नगरपालिका पण नाही चालू शकत. नाही, मी निवडणुकीतलं म्हणतोय, म्हणजे महापालिका झाल्यानंतर किंवा स्थापन झाल्यानंतरचा पाठ नाही. आधी निवडणुकांच्या कालखंडात समजा एका नगरसेवकाला पूर्वी तुम्ही निवडणुका लढवत होता तेव्हा लागणारा पैसा आणि आता लागणारा पैसा याच्यामध्ये काही तुम्हाला फरक वाटतोय? खूप फरक आहे, काय? खूप फरक आहे. आधीच्या निवडणुका स्वस्त होत्या. आता समजा मी महापालिका लढली होती, 40-45 हजार रुपये लागलेत 2000ला, 40-45 हजार. तर 40-45 हजारांना आता काहीच होत नाही, लाखांनी काही होत नाही, 10 लाखांनी काही होत नाही. अर्थकारण वाढलेलं एवढं निश्चित. पण जो काम करतो, जो जनतेत असतो, जो नसणाऱ्याला रुपया लागत असेल तर याला 4 आणे लागतात, पण ते लागतात, असं माझं एकंदर ऑब्झर्वेशन आहे. ते भारतीय जनता पार्टी, शिंदे गट हे लोक कशामुळं हे करतात की फक्त पैसे, त्याच्यामुळे कोणालाही उभे करतात, ते पैसे देऊन उभं करत त्यांना. आम्ही तसं केलं नाही ना, आम्ही आमची यादी बघा ना तुम्ही, काम करणारे कार्यकर्त्यांना आम्ही संधी दिली. एखाद्याला पैसे असतील नाही तर नसतील, हे पण जो परिश्रम करतो त्याला यश मिळेल असं माझं तरी मत आहे. परिश्रम केलं पाहिजे, यश त्याच्यासाठी आहे. भाजपाकडून परिवारवादी पार्टी वगैरे असं काँग्रेस, शिवसेना यांना नेहमी टार्गेट केलं जातं. भाजप मुंबईत माहिती आहे, नार्वेकरच्या घरात त्याच्या विधानसभेत 3 जणांना तिकीट दिलं. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहे ना, 3. हेच भारतीय जनता पार्टी म्हणले की परिवार के लिए कॉर्पोरेशन नहीं है, ये परिवार के लिए कॉर्पोरेशन है क्या नार्वेकर के. आता इथं किती निवडून आले भारतीय जनता पार्टीचे जवळचे परिवार. आता समजा भुमरेचा पोरगा, भुमरेचा भाऊ, भुमरेचा पुतण्या, 1 जण मार्केट कमिटी, 1 जण आमदारकी, 1 जण सरपंच, सगळं त्याच्याकडे. शिरसाटची मुलगी, शिरसाटचा मुलगा, फोटो बघा बॅनरवर काय असतं, शिरसाटचा मुलगा, शिरसाटची मुलगी, बरं का. भाजपचंही तसंच असतं. भाजपचं आता यांनी डिक्लेअर केलं म्हणून ठीक आहे, नाही तर अतुल सावे का त्याच्या मुलासाठी उमेदवारी मागत नव्हता, संजय गांधीकर त्याच्या मुलासाठी उमेदवारी मागत नव्हता. दिली पाहिजे, ते काम करत असलं दिली पाहिजे, मी काही त्यांना विरोध नाही करणार. असं काही मुलांना देऊ नये अशा मताचा मी नाही, काम करतो त्याला द्यावे. पण असं आता रावसाहेब दानवेचा पोरगा संतोष दानवे नाही का, गोपीनाथ मुंडेची मुलगी पंकजा मुंडे लीडर नाही आहे का, निलंगेकर कोणाचा तरी मुलगा आहे म्हणूनच इथं आमदार झाला ना. अशोक चव्हाण परिवारवाद नाही आहे का, भारतीय जनता पार्टीतच आहे ना. किती उदाहरण देऊ भारतीय जनता पार्टी, गावागावाचे देऊ का, तालुक्याचे देऊ का, जिल्ह्याचे देऊ, सगळ्या ठिकाणी. बबन लोणीकर त्याचा मुलगा केलाच ना त्यांनी नेता. नारायण कुचे त्याची भाऊजई, त्याचा भाऊ नगराध्यक्ष झालेच ना, आता पण उभे कोणतरी पुतणी का बहिणी तर महापालिकेला. मग हे काय भारतीय जनता पार्टी शिकवते आम्हाला, ही काय शिकवती भारतीय जनता पार्टी. राजनाथ सिंग त्याचा मुलगा आहेच ना लिडरशिपमध्ये, अमित शहाचा मुलगा आहेच ना. नुसत्या गोष्टी करायच्या, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. पण एकूणच तुम्हाला समजा एक पर्यटनाचा भाग होता, महापालिकेमधून काय व्हावं, म्हणजे काय होऊ नये असं तुम्हाला वाटतं आता जेवढा तुम्ही बघताय? कारण एक आपण घरकुलाचा पाठ बघितला होता आणि आता तर त्याची समरी सुद्धा फायनल गेली, तपास पण करायची गरज नाही असं लिहून, म्हणजे आजच या ईडीने सांगितलं की ईडी समोरच सांगितलं की आता तपास करायची गरज नाही. का बरं? तर काय नक्की तुम्हाला वाटतं? याच्यात डॉक्टर कराडचं नाव होतं, याच्यात प्रशांत बामचं नाव होतं. बापना नावाचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे चेक करा, कोणाशी संबंधित चेक करा, नाव लिहा बापना नाव कॉन्ट्रॅक्टरचं. किती भ्रष्टाचार झाला बघा. 70,000 घरं, कुठे आहे 70,000 घरं, कुठे? ईडी का, म्हणजे ईडी तुमच्या पक्षाचे लोक आले तर बंद, दुसऱ्याचे आले तर चालू. एजन्सी कशी आली ती बघा, एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं ते बघा. त्याच्यात
पण हे सगळे मुद्दे तुमच्या हातात होते आहे. अजूनही त्याच्यात येतील आता. आता येतील महापालिकेचे प्रचारात येतील आता. तुम्हाला आता महापालिकेत किती जागा येतील असं वाटतंय? आम्ही मिशन 61 ठेवलेलं आहे. 61 जागा याव्यात असं आम्ही 99 जागा लढतोय. मिशन 61 अशी आमची मोहीम आहे. 61 जागा आम्ही जिंकाव्यात असं आमचं टार्गेट आहे. बाकी जनता ठरवेल. एकूण म्हणजे धर्म म्हणून मधल्या तो टार्गेट केला जाईल म्हणून किती मुस्लिमांना उमेदवारी दिल्या मी नाही मोजले, पण प्रॉमिनंट 3-4 जण आहेत. तसे 8-10 जण उमेदवार आहेत, पण प्रॉमिनंट 2-3 जणच आहे. अच्छा. हां. पण पुन्हा निवडणूक हिंदू मुस्लिम याच्यावर नेली जाईल. हो द्या, मग काय फरक पडतो? अच्छा. त्याने काय फरक पडतो? हिंदू काय आमच्याकडे उभे नाही काय? आहेत ना हिंदू, त्याला काय फरक पडतो? हिंदू तर आम्ही आहोच आहे. हिंदुत्वावर झाल्याच पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही. याच हिंदुत्वावर मुस्लिमांना सुद्धा मतदान पडेल. आम्ही हिंदुत्वाचीच भूमिका घेणार, आम्ही थोडी दुसरी भूमिका घेणार. हिंदुत्वाचीच भूमिकेवर आम्ही लढणार. एकूणच महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण मोकळेपणाने आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि हा लोकसंवादचा कार्यक्रम आता आपण थांबूया.